बाळांच्या जेवणात तिखट नाही घालायचं, पण बाळांचं जेवण एकदम चविष्ट हवं म्हणून हा मी होममेड फ्लेवर्ड मसाला तयार केलेला आहे आणि हा मी अगदी श्रियांना 6 महिन्यांचा असल्यापासून देते। हा मसाला तुम्ही बाळांच्या खिचडी, भाजी, डाळ भात किंवा कुठल्याही बेबी फूड मध्ये वापरू शकता आणि याने तुमचं बाळांचं जेवण एकदम नेक्स्ट लेवलला जाणार आहे। सगळ्यात आधी एका पॅन मध्ये मी घेतलंय 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 2 चमचे बडीशोप, थोडासा ओवा आणि थोडंसं सुंठ आणि ह्याला छान असं ड्राय रोस्ट करायचंय आणि आता ह्याला छान असं बारीक ग्राइंड करून घ्यायचंय। ग्राइंड करायच्या आधी मी यात थोडीशी हळद टाकतेय, ज्याने बेबी फूडला रंग सुद्धा छान येतो। आणि आता कुठलीही गोष्ट ग्राइंड करायची तर माझ्यासोबत आहे माझा किचन बडी इटालिया इलेक्ट्रिक ग्राइंडर, जे की सुक्या मसाल्यांपासून कॉफी बीन्स पर्यंत 2 सेकंदात ग्राइंड करतं आणि कुठलेही फॉर्म ऑफ प्युरी आपण यात बनवू शकतो। यामध्ये कुठलाही मसाला खूप छान असा फाईन पावडर मध्ये बारीक होतो। हा अमेझिंग फ्लेवर्ड मसाला तुम्ही 1 ते 2 महिन्यांसाठी एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करू शकता। या अमेझिंग प्रोडक्टच्या लिंक साठी मला कमेंट मध्ये लिंक असं टाईप करायला अजिबात विसरू नका, कारण हे खरंच खूप अमेझिंग आहे।